आजची व्हिडिओ आहे खरवसची। खरवस खूप छान सॉफ्ट आणि गोड तयार झाला होता। हे खरवस मी गाईच्या चिकाच्या दुधापासून बनवलेलं होतं। गाय जेव्हा बाळंत होते तेव्हा पहिले जे 2 ते 3 दिवसाचं दूध येतं गाईला, त्या दुधापासून ही खरवस बनवली जाते। आता हे जे चिकाचं दूध आहे ना, हे किती पातळ आहे किंवा घट्ट आहे याच्यावर आपलं प्रमाण ठरणार आहे की आपण ह्यामध्ये साधं दूध किती घालायचं। पहिल्या दिवसाचं जे दूध येतं चिकाचं ते खूप घट्ट असतं, तर ते जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही 1 लिटर दूध घेतलं तर त्यामध्ये 1 लिटर आपलं साधं दूध तुम्ही ॲड करू शकता। आता हे जे दूध मला मिळालेलं आहे तर हे थोडं पातळ आहे, तुम्ही पाहू शकता। मी चमच्यावर असं उलटं करून दाखवते तुम्हाला, तर पहा ते खूपच पातळ आहे। तर हे बहुतेक दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसाचं असेल। तर हे खूप पातळ आहे, म्हणून यामध्ये मी फक्त पाव लिटर दूध वापरणार आहे। 1 वाटीभर दूध मी यामध्ये टाकलेलं आहे। साखरेचं प्रमाण आहे ते अर्धा लिटरसाठी 200 ग्रॅम साखर टाकायची आहे। आता आपण जे दूध घेतलेलं आहे ते 1 लिटर चिकाचं दूध आहे आणि त्याच्यामध्ये पाव लिटर आपण आणखी ॲड केलेलं आहे, म्हणजे 1.25 लिटर दूध इथे आहे। तर 1.25 लिटर दुधासाठी मी अर्धा किलो साखर यामध्ये टाकलेली आहे। आता साखर आपल्याला पूर्णपणे यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आता साखर मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे दूध गाळून घ्यायचं आहे। एक महत्त्वाची टिप म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपण खरवस बनवणार आहोत ते भांडं थोडंसं आपण ओलं करून घ्यायचं, म्हणजे जेव्हा आपली खरवस आपण काढायला जाऊ ती पटकन निघते। थोडीशी वेलची पावडर मी यावर टाकलेली आहे आणि आता हे आपल्याला स्टीम करायला ठेवायचं आहे। खरवस आहे ना आपल्याला उकडं करायला ठेवलेली आहे, तर त्या भांड्यावर आपण एक छोटंसं झाकण आपण ठेवायचं आहे। उकड काढताना ज्या झाकणावर पाण्याचे थेंब जमा होतात ते पाणी आपल्या खरवसवर पडू नये म्हणून आपण त्याच्यावर पहिला एक छोटं झाकण द्यायचं आहे। त्यानंतर आपल्या स्टीमरचं जे झाकण आहे ते लावून घ्यायचं आहे। आता 20 ते 25 मिनटं आपल्याला ही खरवस शिजवून घ्यायची आहे। खरवस शिजलेले आहे, आता याला आपण पूर्णपणे थंड करायचं आहे, त्यानंतरच आपल्याला याला कट करायचं आहे। खरवस आता थंड झालेले आहे आणि आता आपण त्याच्या पहिला कडा सोडवायच्या आहेत। मी पहिलं सांगितलं होतं की जेव्हा आपण जे भांड्यामध्ये खरवस बनवणार आहोत ते भांडं जर आपण पहिलं थोडं ओलं केलं तर आपली खरवस शिजल्यानंतर खाली चिकटत नाही। तर तसंच झालेलं आहे बघा, बिलकुल पण खाली खरवस चिकटली नाही आणि सहज यामधून निघालेली आहे। तर अशी आपला खरवस आता तयार झालेली आहे। खूप छान सॉफ्ट आणि गोड अशी आहे। तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।